त्या टर्ममध्ये अनेक तटकरे हे किती फिरले, त्यांनी किती आढावा घेतला, किती प्रशासनातल्या लोकांमध्ये आहे त्यांच्या नाही, खरं तर भास्करराव जाधव साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करण्याचा एक कार्यकर्ता म्हणून, एक छोटी कार्यकर्ता म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणजे फारसं काही स्वारस्य हे करणार नाही. पण महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेतजी तटकरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवार हे महायुती ठरवत असते. त्यातून त्यांचा 6 वर्षातलं कामकाज असेल गेल्या वेळेसचं ते ग्राह्य धरून असेल आणि त्याचबरोबर महायुती म्हणून जे उमेदवार ज्या ज्या वेळेला ठरवले जात असतात, खरं तर प्रत्येक पक्षाला किंवा युतीला किंवा आघाडीला अधिकार असतो मूल्यमापन करण्याचा. त्यामुळे इतरांनी काय उमेदवार वगैरे केलेले आहेत यावर मी दुसऱ्या पक्षाच्या ह्याच्यावर भाष्य करणार नाही. पण आज मी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानते की आज त्यांच्या पाठबळातून, आशीर्वादातून अनिकेतजींना उमेदवारी मिळाली. थँक्यू. फॉर्म भरत तुम्ही आलेला महाविकास आघाडीची टक्कर आहे, कसं बघता? नाही, मी खरं तर सुरुवातीलाच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा काकी पवार असतील, भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे जे समन्वयक मंत्री आहेत उदय सामंत साहेब आहेत, इतर सर्व भरतशेठ गोगावले असतील, सगळेच या सगळ्यांचेच या निमित्ताने मी आभार मानेन की महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राणेसाहेबांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करीन की त्यांनी सगळ्यांनीच आज अनिकेतभाई तटकरे यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे उमेदवार म्हणून दाखल करत असताना त्यांना आशीर्वाद दिले. मला खात्री आहे की अतिशय यशस्वीरित्या ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि जे या निवडणुकीतले सर्व मतदार बंधू भगिनी आहेत यांनाही, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व प्रतिनिधी असतात यांनाही, यांचे आम्ही जे महायुतीचे सर्व आहेत यांचेही आम्ही आभार मानतो की त्यांनी या उमेदवारीचा अर्ज दाखल करत असताना आज आम्हाला सगळ्यांनाच आणि उमेदवार म्हणून अनिकेतभाईंना आशीर्वाद आणि पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहील. काही प्रामुख्य योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळत आहेत, जवळपास याची संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत, म्हणजे DBTच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीतसुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यातसुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करूनसुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिनी KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत.
पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख ह्या RTOच्या आहेत, ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावानी म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेरतपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी EKYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. ओके, थँक्यू.